जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिकेचा लिपिक पदाचा पेपर बघत आहोत. 2022चा हा पेपर आहे. कशा प्रकारचे प्रश्न आले होते संपूर्ण प्रश्न आपण एक्सप्लेनेशनसोबत बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 बघत आहोत. मराठी आणि जी केवरचे प्रश्न मी घेतलेले आहे. तर हा व्हिडिओ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकते, कारण कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते 2022मध्ये. तर अशाच प्रकारचा पॅटर्न प्रश्न विचारू शकते. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बघा, सुरुवात करूया. कशा प्रकारचे प्रश्न आले होते 2022मध्ये पुणे महानगरपालिकेला लिपिक पदाला. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे. आम्ही उद्या सकाळी सहलीला जाणार आहोत या वाक्यातले सर्वनाम ओळखा. ठीक आहे, सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहे. आता बघा, सर्वनाम म्हणजे काय रे? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आपण म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला उत्तरसुद्धा दिसत आहे. काय आहे? तर आम्ही हे सर्वनाम आहे. आम्ही हे कोणतं सर्वनाम आहे? तर हे आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा, सर्वनाम म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसत आहे. ओके, पण आपण एक्सप्लेनेशनसोबत प्रश्न घेऊया. आता बघा, सर्वनाम म्हणजे आपण बघितलं की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. मग सर्वनामाचे काही प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, आता पुरुषवाचक सर्वनाममध्ये काय येते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर जे सर्वनाम आपण स्वतःसाठी वापरतो, ठीक आहे, त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. जसं की मी, आम्ही, आपण, स्वतः या प्रकारचे जे सर्वनाम आहेत ते कशामध्ये येते? प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते. ओके, त्यानंतर बघा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय? तर जे सर्वनाम आपण दुसऱ्यांसाठी वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ आहे तू, तुम्ही, आपण, स्वतः अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे, म्हणजे जे आपण तिसऱ्यांसाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो? तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. त्याच्यात कोणकोणते येणार? तर तो, ती, ते, त्या हे सर्वनाम त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे, त्यानंतर बघा, दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाममध्ये काय काय येते? तर उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर हा, ही, हे, हा, तो, ती, ते, त्या. ठीक आहे, हे दर्शक सर्वनाम. ची, च्या. ठीक आहे, ची, चा, ची, च्या अशा प्रकारे. नंतर बघा, संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाममध्ये काय काय येतात? तर जो, जी, जे, ज्या हे संबंधी सर्वनाममध्ये येतात. नंतर प्रश्नार्थक सर्वनामे. प्रश्नार्थक म्हणजे काय? तर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, कोण, काय, कोणास, कोणाला, इत्यादी, कोणी. ठीक आहे, इत्यादी जर जे सर्वनामे असेल ते काय? जे प्रश्न विचारणारे सर्वनाम असेल त्याला आपण काय म्हणतो? प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. नंतर बघा, सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे. आता सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित म्हणजे काय? तर त्याला आपण निश्चितपणे सांगू शकत नाही किती आहे म्हणून, त्याला आपण अनिश्चित म्हणतो. जसं त्याच्यात काय येणार? तर कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. ठीक आहे, तेव्हा त्यांना काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम म्हणतात. कोण, काय अशा प्रकारे. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनामे. तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर बघा, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. आत्मवाचक म्हणजे स्वतः. ठीक आहे, यालाच स्वतःवाचक सर्वनामसुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ जर घेतलं तर बघा, मी स्वतः त्याला पाहिले.
ठीक आहे. अशा प्रकारचे जर काही वाक्य असेल तर ते आत्मवाचक सर्वनाममध्ये येते. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, भूगोल या शब्दाचे योग्य विशेषण ओळखा. ठीक आहे. आता विशेषण आपल्याला ओळखायचे. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. ठीक आहे. जसं राम, कृष्ण सावळा आहे. एक उदाहरण आहे, कृष्ण सावळा आहे. सावळा हे काय आहे, त्याचं विशेषण आहे. ठीक आहे. सावळा नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. सावळा, कृष्ण कसा आहे, सावळा आहे, तर हे त्याचं कोणतं विशेषण आहे, गुण विशेषण आहे. ठीक आहे. ते आपण बघूया. तर बघा, भूगोल या शब्दाचे जर विशेषण आपण केले तर काय होणार, भौगोलिक होणार. काय होणार, भौगोलिक. त्यानंतर बघा, आता बघा विशेषण. ठीक आहे. विशेषणाचे प्रकारसुद्धा आहेत. तर त्याच्यामध्ये आहे गुण विशेषण पहिलं. ठीक आहे. या ठिकाणी दिसत आहे का तुम्हाला, बघा गुण विशेषण. तर नामाचा कोणताही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात, तर गुण विशेषण म्हणतात. ठीक आहे. गुण विशेषण असे म्हटले जाते. आता उदाहरण बघा, या ठिकाणी हिरवे रान, शुभ ससा, निळे आकाश, पिवळा आंबा, लाल मिरची, हे सगळं काय गुण विशेषण आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे गुण जर त्याच्यात दाखवत असेल त्याला आपण गुण विशेषण म्हणतो. नंतर बघा संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, संख्यावाचक विशेषण म्हणतो. आता संख्यावाचक विशेषणाचे 5 प्रकार पडतात. ठीक आहे. किती प्रकार पडतात, 5. तर ते कोणकोणते आहे बघा. एक आहे गणनावाचक विशेषण, संख्या विशेषण. नंतर क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, वृत्तवाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. ठीक आहे. आता गणवाचन संख्या विशेषण म्हणजे काय. ठीक आहे. गणवाचन म्हणजे काय, तर ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गिनती किंवा गणना करण्यासाठी होतो, ठीक आहे, त्या विशेषणाला गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. ठीक आहे. जसं उदाहरणात बघा, 10 मुले म्हणजे गणनावाचक म्हणजे काय, तर गिनती ज्यामध्ये असते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 100. ठीक आहे. अशा प्रकारचं त्याला आपण गणनावाचक संख्या विशेषण म्हणतो. 10 मुले, ठीक आहे, 13 मुली, 1 13 अशा प्रकारचं जे असेल त्याला आपण काय म्हणतो, गणनावाचक संख्या विशेषण. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतर आहे क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक म्हणजे काय, तर वाक्यातील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ पहिला, दुसरा, तिसरा हे वाक्यातील क्रम दर्शवते. हा राहुलचा पहिला क्रमांक आला, पहिला, दुसरा, तिसरा, 5वा, 7वा, अशा प्रकारचे जर जे विशेषण असेल त्याला आपण काय म्हणतो, क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. तर आवृत्ती म्हणजे काय, तर वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते, त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो. किती वेळा आवृत्ती झाली. मग जसं उदाहरणात जर आपण बघितलं तर तिप्पट. ठीक आहे. उदाहरणात बघा तिप्पट, 5पट, 7पट, 8पट अशा प्रकारचं जे विशेषण आहे, 1पट, 100पट, त्याला आपण काय म्हणतो, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. त्यानंतर आहे पृत्थवाचक संख्या विशेषण. पृत्थवाचक संख्या विशेषण म्हणजे काय, तर जी विशेषणे पृथकत्व म्हणजेच वेगळा बोध करून देतात, ठीक आहे, वेगळाच बोध करून देतात, त्याला पृत्थवाचक संख्या विशेषण आपण म्हणतो. जसं उदाहरणात जर बघायला गेलं तर बघा, या ठिकाणी उदाहरण, मुलींनी 5-5चा गट करावा.
ठीक आहे. मुलींनी काय करावा, 5-5चा गट करावा. हा वेगळाच आपल्याला बोध करून देत आहे. त्याला आपण काय म्हणतो, पृथ्थवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. मुलांनी 10-10चा गट करून उभे राहावे. अशा प्रकारचं जे 5-5, 10-10 अशा प्रकारचं जे या ठिकाणी येत असेल, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पृथ्थवाचक संख्या विशेषण. आणि त्यानंतर बघा अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे काय, ज्याला आपण निश्चितपणे सांगूच शकत नाही. ठीक आहे, त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. तर याच्यामध्ये जर उदाहरण पाहिलं तर थोडी जागा, भरपूर पाणी. ठीक आहे, थोडी जागा, भरपूर पाणी, काही मुले. याच्यामध्ये आपण काही निश्चित सांगू शकतो का, नाही. तर याला आपण काय म्हणतो, निश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे निश्चितपणे आपण काहीच सांगू शकत नाही. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न आहे, बिडार ही कादंबरी कोणाची. ठीक आहे, कादंबरीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. तर बिडार ही कादंबरी कोणी लिहिली, तर ती लिहिली भालचंद्र नेमाडे यांनी. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्याची मागणी स्वीकारण्यात आली नाही हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. ठीक आहे, त्याची मागणी स्वीकारण्यात आली नाही कोणत्या प्रकारचे वाक्य. आता बघा वाक्यामध्ये नाही हा शब्द आले आहे, म्हणजेच ते काय, निगेटिव्ह, नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, नकारार्थी वाक्य आहे. ओके. उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं, तर बापरे केवढा मोठा साप, अशा प्रकारचे वाक्य राहील. किंवा आश्चर्यदर्शक किंवा एखादी दुःख झालेलं, म्हणजे जे वाक्य राहील त्याच्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह राहील, त्याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य म्हणतो. नंतर होकारार्थी वाक्य म्हणजे काय, तर वाक्यामध्ये नाही हा शब्द नसेल, पॉझिटिव्ह वाक्य असेल. जसं त्याची मागणी स्वीकारण्यात आली नाही, या ठिकाणी काय असेल, त्याची मागणी स्वीकारण्यात आली, म्हणजेच काय, होकारार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. त्यानंतर बघा, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आपल्याला. ठीक आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द खूप विचारण्यात आले होते महानगरपालिकेला पुणे. तर त्या दृष्टीने तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी. तर बघा, सेम GMCचा पॅटर्न होता. ठीक आहे, GMCची भरती झाली नागपूर महाविद्यालय, नागपूर शासकीय महाविद्यालय. त्याच्यामध्ये जो पॅटर्न होता त्याच प्रकारचा पॅटर्न पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा वापरण्यात आला होता 2022च्या पेपरमध्ये. आणि तोच पॅटर्न आता GMC भरतीला सुद्धा वापरला गेला. ठीक आहे. तर बघा, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. काय वृक्षाला समानार्थी शब्द, तर द्रुम. ओके. अजून काही बाकी वृक्षाला समानार्थी शब्द आहेत बघा. वृक्षाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत, तर तरु, तरुवर, वनस्पती, पादम, द्रुम, रोप, झुडूप. ठीक आहे, इत्यादी वृक्षाला समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपला, हा खूप प्रचंड गेंडा आहे. ठीक आहे, हा खूप प्रचंड गेंडा या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. आता आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचं, म्हणजेच वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार. तर बघा, बापरे केवढा प्रचंड गेंडा. ठीक आहे, आश्चर्यजनक, दुःख दर्शक जर असं काही असेल वाक्य, तर त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पावसात इंद्रधनुष्य दिसले होते या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप ओळखा. ठीक आहे, पावसाळ्यात इंद्रधनुष्य दिसले होते, रीती वर्तमान काळ आपल्याला करायचा आहे. रीती वर्तमान काळ म्हणजे काय, तर चालू क्रिया, त्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो. वर्तमान काळ. ठीक आहे, काळावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते बघा. तर त्याचं काय होणार, तर ऑप्शन नंबर 2 तुम्हाला दिसत आहे बरोबर उत्तर. पावसात इंद्रधनुष्य दिसत असते, जे क्रिया कंटिन्युअस चालू असते त्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो. आता बघा, जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून वर्तमान काळात घडणारी एखादी क्रिया सतत घडत असते. ठीक आहे, सतत घडत असल्याची रीत म्हणजेच पद्धत दाखविली जाते, तेव्हा त्या वर्तमान काळाला रीती वर्तमान काळ म्हणतो किंवा चालू
पूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात. रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. जी क्रिया हमेशा घडत आहे असे दाखविले जाते त्याला आपण काय म्हणतो, रीती वर्तमान काळ म्हणतो. जसं उदाहरणार्थ जर आपण बघितलं रमेश रोज खेळायला जातो, रोहित रोज पुस्तक वाचतो. ठीक आहे. अशा प्रकारचे उदाहरण त्याच्यामध्ये येतात. तर याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया काळावर. ठीक आहे. काळावर एक व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवूया. त्यानंतर बघा, कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. आपल्याला प्रयोग ओळखायचा. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. ठीक आहे. कोणता प्रयोग आहे? ठीक आहे. तर प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पडतात आणि त्यानंतर त्यांचे काही उपप्रकार पडतात. ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. आता बघा, कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला हा कोणता प्रयोग आहे? तर नवीन कर्मणी प्रयोग आहे. नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर या नवीन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्याला हमेशा कडून हा शब्द लागलेला असेल. ठीक आहे. कडून. पोलिसाकडून चोर पकडला गेला, मांजरीकडून उंदीर मारला गेला. ठीक आहे. शिक्षकाकडून विद्यार्थ्याला शिक्षा झाली. ठीक आहे. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. ज्या वाक्यामध्ये कडून हे कर्त्याला आपण काय म्हणू, त्याला कर्त्याला लागलेले असेल त्याला आपण काय म्हणू, नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. कडून हा शब्द या ठिकाणी येणारच. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यामध्ये एखाद्या शक्यता असणे. शक्यता, जसं याचं शक्य कर्मणी प्रयोगाचं जर आपण उदाहरण बघितलं तर आईच्याने डोंगर चढवते. ठीक आहे. डोंगर चढवितो. याच्यात शक्य कर्मणी प्रयोगात काय दर्शवलं जाते? शक्यता. नंतर भावे प्रयोग म्हणजे काय? तर भावे प्रयोग म्हणजे काय? तर याला भावे प्रयोगामध्ये एक सिंपल लक्ष ठेवायचं, कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते. पोलिसाने चोराला पकडले. उदाहरण जर आपण घेतलं तर पोलिसाने चोराला पकडले. पोलिसाला ने हा प्रत्यय लागले आहे आणि चोराला ला हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे कर्म आणि कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असते. त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. आणि समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये क्रिया झाली आहे, संपन्न झाली आहे असा बोध होतो त्याला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. माझे पुस्तक वाचून झाले म्हणजे काय? क्रिया झाली म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. बघा, आता बघा या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग आपण बघू. नवीन कर्मणी प्रयोग त्यालाच आपण कर्मकर्तरी प्रयोगसुद्धा म्हणतो. ठीक आहे. दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला? बघा, दिसत आहे का? या कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अवयव लावून इंग्रजी भाषेतून पद्धतीप्रमाणे रचना. आता बघा काय म्हणते? कडून. कर्त्याला काय लागलेलं असते? कडून हे शब्दयोगी अवयव लागलेले असते. म्हणजे कडून लागलेले असते कर्त्याला. हे लक्षात ठेवायचं. ज्या वाक्यामध्ये जर कर्त्याला कडून लागली असेल तर ते डोळे झाकून टिक करायचं. काय? नवीन कर्मणी प्रयोग. ओके. जसं जर आपण उदाहरणात बघितलं तर रामाकडून रावण मारला गेला. रामाकडून शूर्पणखा मारली गेली. पोलिसाकडून चोर पकडला गेला. ठीक आहे. अशा प्रकारचे जे वाक्य असेल ते येते नवीन कर्मणी प्रयोगामध्ये. ठीक आहे. तर प्रयोगाबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया. त्यानंतर बघा नेक्स्ट, आजी पूजा करते या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. आजी पूजा करते कोणता काळ आहे? तर हा साधा वर्तमान काळ आहे. ठीक आहे. साधा वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ कसं होणार? तर आजी पूजा करत असते. आजी पूजा करत असते. करत असते हे काय होणार? रीती वर्तमान काळ होणार. नंतर साधा भूतकाळ, आजीने पूजा केली. ठीक आहे. आणि साधा भविष्य काळ, आजी पूजा करेल. ओके. त्यानंतर बघा, नरसिंह हा कोणता समास आहे? समासावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. तर कोणता समास आहे? तो आहे
कर्मधारय समाज. कर्मधारय समाज. आता कर्मधारय समाज म्हणजे काय तर ते आपण बघूया. बघा या ठिकाणी कर्मधारय तत्पुरुष समास. ठीक आहे, म्हणजे काय तर या ठिकाणी दिसत आहे का तुम्हाला? बघा, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. बघा, विभक्ती, प्रथमा विभक्ती. ठीक आहे, विभक्तीचे 8 प्रकार आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी, षष्ठी, संपत्ती आणि संबोधन. सप्तमी आणि संबोधन असे 8 प्रकार प्रथमा विभक्तीचे असतात. तर त्यापैकी जी प्रथमा विभक्ती आहे त्या विभक्तीमध्ये असतात दोन्ही पदे. ठीक आहे, कोणत्या विभक्तीमध्ये असतात तर प्रथमा विभक्तीत असतात. व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो. विशेषण आणि विशेष्य या प्रकारचा असतो, त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याचे जर काही उदाहरण बघायचे असेल तर बघा, नीलकमल म्हणजेच काय? नीलकमल म्हणजेच काय? नील असे कमल, त्याला आपण नीलकमल म्हणतो. रक्तासारखे चंदन म्हणजेच रक्तचंदन. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम. महादेव, महान असा देव. अशा प्रकारचे जे उदाहरण आहे ते येते कर्मधारय तत्पुरुष समासमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. त्यानंतर आहे निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ठीक आहे, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दावर प्रश्न जास्त विचारण्यात आले होते. तर निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? साक्षर. निरक्षर म्हणजे काय तर अनपढ, गवार, त्याला आपण हुशार म्हणू, साक्षर. ठीक आहे, नंतर बघा वंशज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता वंशज या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ठीक आहे, तर काय होणार? पूर्वज. वंशज म्हणजे काय? पूर्वज. वंशजच्या विरुद्धार्थी शब्द आहे पूर्वज. ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट, पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पत्नीचा समानार्थी शब्द आहे कांता. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतर आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तिला घरी जाण्यापूर्वीच उजाळले. बघा, तिला घरी जाण्यापूर्वीच उजाळले कोणता प्रयोग आहे तर भावकर्तरी प्रयोग आहे. आता बघा, भावकर्तरी प्रयोग. तिला घरी जाण्यापूर्वीच उजाळले. काय उजाळले तर दिवस उजाळला. या ठिकाणी आपल्याला कर्म दिलेला नाही. ठीक आहे, कर्म दिलेला नाही म्हणजेच काय? भावकर्तरी प्रयोग आहे. म्हणजेच याचा अर्थ म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, म्हणजे या प्रयोगामध्ये काय असते या प्रयोगामध्ये कर्माची गरज नसते वाक्य पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे, तिला घरी जाण्यापूर्वीच उजाळले. काय उजाळले तर दिवस उजाळला. कर्म काय आहे तर दिवस. ठीक आहे, पण या ठिकाणी कर्म दिलेलं नाही म्हणजे कर्माची गरज नसते, म्हणजेच काय असते? भावकर्तरी प्रयोग हा असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भावकर्तरी प्रयोग म्हणजे तेच की वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्याला आपण भावकर्तरी प्रयोग असं म्हणतो. जसं उदाहरणार्थ अजून दुसरे जर आपण उदाहरण बघितले तर पावसाने आज झोडपले. पावसाने आज झोडपले. सचिनला मारले. कोणी मारले ते दिलेले नाही, म्हणजे या ठिकाणी कर्म नसते, कर्माची आवश्यकता नसते. ठीक आहे, भावकर्तरी प्रयोगामध्ये अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, डबके या शब्दाचे अनेक वचन शोधा. ठीक आहे, एक वचन आणि अनेक वचन याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. तर डबकेचं अनेक वचन काय होणार? डबकी होणार. ठीक आहे, उत्तर तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, सांगाडे या शब्दाचे एक वचन काय आहे तर सांगाडा. ठीक आहे, ही प्रश्नपत्रिका मी याच्यासाठी घेतली विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला
एक आयडिया येऊन जाते की कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते पुणे महानगरपालिकेमध्ये लिपिक भरतीला. तर तसेच त्याच पॅटर्नने प्रश्न बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा विचारण्यात येणार आहे. तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काय जाणार, इझी जाणार. त्यानंतर बघा, आता बघा उतारा दिला होता आणि उतार्यावर सुद्धा प्रश्न होते जसा, आणि हा सेम पॅटर्न होता GMC भरतीला. GMC भरतीला सुद्धा उतारा देण्यात आला होता मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा, आणि त्या उतार्यावरून प्रश्नाची उत्तरे द्यायची होती. या ठिकाणी सुद्धा उतारा दिला आहे आणि तुम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे, तर हा उतारा वाचायचा आहे आणि त्यानुसार प्रश्नाची उत्तरे, या ठिकाणी असे प्रश्न विचारण्यात आले होते. ठीक आहे, आपण हे प्रश्न घेऊ नये, मी फक्त सांगत आहो. ठीक आहे, बघा उंच बढून येणे म्हणजेच काय, तर हे उतारा वाचायचा आणि उतार्यावर त्याचा अर्थ आपल्याला दिसून येतो. उंच बढून येणे म्हणजे उसळून येणे, वर येणे. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे. नंतर दुसरा प्रश्न होता उतार्यावर, ओटीच्या वेळी येथील समुद्रकिनारा काय असतो, तर देवीच्या विशाल अंगासारखा दिसतो. हे सगळं उतार्यामध्ये आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न होते. नंतर मुंबई प्रांतामध्ये घोळवड कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते चिकूसाठी प्रसिद्ध. उतार्यामध्येच सगळं दिलं होतं. शारदाश्रम छात्रालय कुठे आहे, तर बोर्डी आणि घोळवडमध्ये आहे. ठीक आहे, हे सगळे प्रश्न आपण उतार्याहून सॉल्व करू शकतो. बघा अशा प्रकारचे प्रश्न होते. ठीक आहे, भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओटी. आपण सहज हे उतार्याहून प्रश्न सोडवू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न दिले होते. त्यानंतर बघा GK मधले प्रश्न. ठीक आहे, GK मध्ये करंट अफेअर्स जास्त विचारण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो. बघा पहिला प्रश्न GK वर काय होता, तर रिकामी जागा हे भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य आहे. ठीक आहे, भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य कोणते आहे, कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आसाममध्ये, आसामच्या दिग्बोई येथे आहे. दिग्बोई. ठीक आहे, आसामच्या दिग्बोई येथे आहे सर्वात जुने तेल उत्पादक केंद्र आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे, लाहोर या शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. बघा काँग्रेसचे अधिवेशन लाहोरमध्ये भरले होते 1929 मध्ये. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे, लाहोरमध्ये जे अधिवेशन झालं होतं हे 1929चं. हे या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती. काय झाली होती, संपूर्ण स्वराज्याची मागणी. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची घोषणा झाली होती, मागणी झाली होती. ठीक आहे, 1829 मध्ये सती प्रथा बंद झाली होती. लॉर्ड विल्यम बेटिंगसोबत राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. ठीक आहे, आता बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. या ठिकाणी मी काढलेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल महत्त्वाचे मुद्दे. काय आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती 1885 मध्ये. ठीक आहे, 28 डिसेंबर 1885 मध्ये सर A.U. हुम यांच्या पुढाकाराने झाली होती. ठीक आहे, नंतर पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये. पुण्यामध्ये होणार होतं, परंतु जे प्लेगची बिमारी होती, जेव्हा साथ सुरू होती पुण्यामध्ये, त्याच्यामुळे ते पुण्यावरून मुंबईला करण्यात आलं आणि मुंबईच्या तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये हे अधिवेशन करण्यात आलं होतं. त्याचे अध्यक्ष होते, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते होमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, 1885 मध्ये. त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन झालं होतं कोलकात्याला 1886 मध्ये. त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ठीक आहे, दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. केव्हा, तर 1886, 1893 आणि 1906 मध्ये. ठीक आहे, असे 3 वेळा अध्यक्ष होते. नंतर 1906 मध्ये काय झालं होतं, जेव्हा दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते तेव्हा स्वराज्य हा शब्द राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वात आधी वापरला गेला होता 1906 मध्ये. अजून 1906 मध्ये काय झालं होतं, तर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती.
ठीक आहे. नंतर 1917मध्ये ॲनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पहिल्या महिला अध्यक्ष, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष नाही, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. ठीक आहे. केव्हा? तर 1925मध्ये. त्यानंतर बघा 1924मध्ये महात्मा गांधी अध्यक्ष होते. कोणत्या अधिवेशनाचे? तर बेळगाव या अधिवेशनाचे. ओके. त्यानंतर 1911च्या अधिवेशनात पहिल्यांदा जनगण मन हे गीत गायले गेले. हे खूप महत्त्वाचं आहे. 1911मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिली वेळा जनगण मन हे गीत गायले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर बिशन नारायण धर. ठीक आहे. नंतर 1896च्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम हे गीतसुद्धा गायले गेले 1896मध्ये. त्याचे अध्यक्ष होते रहीमतुल्लाह एम सयानी. ते अधिवेशन झाले होते कोलकाताला. आणि जनगण मन जिथे गायले होते ते अधिवेशन झाले होते बाकीपूरमध्ये. ठीक आहे. तर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता घटनात्मक संस्था आहे? कोणत्या घटनात्मक संस्था आहे ते ओळखायचं आपल्याला. तर उत्तर आहे आपलं बघा बी, डी आणि ई. बी म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग, डी राज्य लोकसेवा आयोग आणि ई भारतीय वित्तीय आयोग. ह्या 3 काय घटनात्मक संस्था आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, खालीलपैकी कोणती दुरुस्ती शहरी स्थानिक शासनाची म्हणजेच महानगरपालिकेशी संबंधित आहे? हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. महानगरपालिकेचा पेपर आहे, तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. महानगरपालिकेची जी घटनादुरुस्ती होती ती कोणती घटनादुरुस्ती आहे? तर 74वी घटनादुरुस्ती आहे. स्पेशल महानगरपालिकेशी संबंधित ती घटनादुरुस्ती झाली होती. ठीक आहे. काय झालं होतं? 74वी घटनादुरुस्ती कशी झाली होती? तर संसदेमध्ये महानगरपालिकेशी संबंधित एक विधेयक पारित झालं होतं 1992मध्ये. ठीक आहे. केव्हा? 1992मध्ये. आणि त्याच्यानंतर ही घटनादुरुस्ती करण्यात आली 74वी. ठीक आहे. 20 एप्रिल 1993मध्ये राष्ट्रपतीकडून मंजुरी घेण्यात आली याबद्दल, घटनादुरुस्तीबद्दल. आणि नंतर 1993मध्ये ठीक आहे राष्ट्रपतींनी जेव्हा संमती दिली त्याच्यानंतर 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आता 74व्या घटनादुरुस्तीमध्ये महत्त्वाचं काय काय होतं? तर महानगरपालिकेशी संबंधित ही घटनादुरुस्ती आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेचे संविधान, महानगरपालिकेची रचना, जागा, आरक्षण कशा पद्धतीचे राहील, महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या, अधिकाऱ्या, कर्तव्य, महानगरपालिकेचे उद्देश, ही सगळी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 74व्या घटनादुरुस्तीमध्ये. ठीक आहे. 74व्या घटनादुरुस्तीमध्ये संपूर्ण दिले आहे महानगरपालिकेचं. ठीक आहे. रचना कशी राहणार महानगरपालिकेची, आरक्षण, जागाचे आरक्षण कसे राहणार, अधिकार काय राहणार महानगरपालिकेची, सगळी माहिती 74व्या घटनादुरुस्तीमध्ये देण्यात आली होती. ठीक आहे. नंतर 73वी जी घटनादुरुस्ती आहे, 73वी घटनादुरुस्तीसुद्धा ही स्थानिक स्वराज्य संस्था याची संबंधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जे ग्रामसभा आहे, पंचायत समिती आहे, ठीक आहे, ग्रामपंचायत आहे, याबद्दल ही घटनादुरुस्ती होती 73वी घटनादुरुस्ती. केव्हा झाली होती ही? तर 1994मध्ये झाली. ठीक आहे. 1994मध्ये 73वी घटनादुरुस्ती झाली. ही सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. ग्रामसभा आहे. ग्रामसभा ग्रामसभा जर आपण म्हणलं तर याचा कलम कोणता आहे? ग्रामसभा तर भारतीय जे राज्यघटना आहे त्याच्या कलम 243 आहे. 243A म्हणजे ग्रामसभेबद्दल तरतूद दिली आहे. पंचायत समिती म्हणलं तर 243B. पंचायत समिती कशा प्रकारची राहील, कुठे राहणार, त्याचे जागा किती राहणार, आरक्षण, अधिकार, हे सगळं 73व्या घटनादुरुस्तीनुसार आहे. पंचायत समिती 243C मध्ये आहे. पंचायत समितीबद्दल जी तरतूद आहे ती. जागांचे आरक्षण 243D. पंचायत समितीचा कालावधी 243E. अशा प्रकारे
संपूर्ण 73व्या घटनादुरुस्तीनुसार दिला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणत्या काळात भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणात पोलादाचे उत्पादन केले होते? कोणत्या काळामध्ये केले होते? तर 1950च्या शतकामध्ये केले होते. त्यानंतर रिकामी जागा हे जुने स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेले पठार आहे. कोणते? तर त्याला आपण म्हणतो द्विकल्पीय पठार. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा एक प्रश्न होता, आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यात महार जातींचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झाले होते? ठीक आहे. तर 1927मध्ये 1927मध्ये मंदिर प्रवेशसुद्धा केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यानंतर 1927मध्ये महाड सत्याग्रहसुद्धा केला होता. महाड सत्याग्रह म्हणजे जे, ठीक आहे, महार जातीचे जे लोक आहे अस्पृश्य, त्यांना पाणी पिण्यासंबंधी बंदी होती, तर ते 1927मध्ये महाड सत्याग्रह करून बाबासाहेबांनी ते मोकळं केलं. ठीक आहे. त्यालाच आपण चौदाड सत्याग्रह म्हणतो, चौदाड पाण्याचा सत्याग्रह. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे, कोणत्या अधिनियमानुसार भारत प्रांतीय स्वायत्ता विहित केली गेली आहे किंवा, ठीक आहे, भारत प्रांतीय स्वायत्ता विहित केली गेली आहे? कोणता कायदा? तर 1935चा भारत अधिनियम कायदा. खूप महत्त्वाचा कायदा आहे हा. 1935चा कायदा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. काय काय करण्यात आलं ह्या कायद्यानुसार? तर या पहिलं सर्वात आधी काय आहे, तर या कायद्यामध्ये 14 भाग आहेत. 14 भाग आहेत, 321 कलमे आहेत. ठीक आहे. आणि 10 परिशिष्टे. 1935च्या भारतीय सरकारचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये. नंतर 1 ऑक्टोंबर, त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, 1 ऑक्टोंबर, ठीक आहे, 1 ऑक्टोंबर 1937मध्ये फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती या कायद्यानुसार. ठीक आहे, या कायद्यानुसार. नंतर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती याच कायद्यानुसार. 1935च्या भारत कायदा अधिनियमानुसार रिझर्व्ह बँकेची सुद्धा स्थापना करण्यात आली होती 1935मध्ये. ठीक आहे. 1 एप्रिल 1935मध्ये RBIची स्थापना झाली होती. नंतर 10% लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता याच कायद्यानुसार. ठीक आहे. आणि याच कायद्यानुसार ज्या आपल्या सूची आहे, आपण सूची म्हणतो संघ सूची, त्यालाच आपण केंद्रीय सूची म्हणतो, राज्य सूची आणि समवर्ती सूची, हे या सूचीसुद्धा या कायद्यानुसारच बनवण्यात आल्या होत्या. जसं केंद्र सूची आहे, केंद्र सूचीमध्ये किती विषय आहे, तर 59 विषय आहे. नंतर राज्य सूचीमध्ये किती विषय येतात, तर 54. आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय येतात. ठीक आहे. तर या ज्या सूची आहे त्यासुद्धा 1935च्या कायद्यानुसार झाल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट बघा, या ठिकाणी सांगितलं आहे मी. ठीक आहे. त्यानंतर आहे, नेक्स्ट आहे, भारत आपली भूसीमा पूर्वेला रिकामी जागा यांच्यासह सामायिक करतो. ठीक आहे. आता बघा, भारताला लागून किती देशांच्या सीमा आहेत? तर बघा, पहिलं उत्तर आपण बघून घेऊ. भारत आणि म्यानमार आणि बांगलादेश. भारत आपली भूसीमा पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश यांच्याशी लागून आहे भारताची भूसीमा पूर्वेला. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, भारताची सीमा 7 राष्ट्रांना म्हणजे देशांना जोडलेली आहे. ते 7 देश कोणकोणते आहे? तर बांगलादेशला सर्वात जास्त सीमा जोडलेली आहे भारताची. ठीक आहे. नंतर आहे चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तानला सर्वात कमी बाँड्री जोडलेली आहे. ठीक आहे. बांगलादेशला सर्वात जास्त. त्यानंतर
रिकामी जागा हे राज्यांसाठी महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात, हा सुद्धा प्रश्न होता. आता महाधिवक्ता म्हणजे काय? बघा, महाधिवक्ता म्हणजे काय, तर तो राज्यासाठी असते. राज्यातील सर्वात मोठा व्यक्ती असतो तो. ठीक आहे, सर्वात मोठा व्यक्ती त्याला राज्यासाठी म्हणलं जाते महाधिवक्ता. त्याची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल करते. ठीक आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करते, राज्यपाल करते. तर त्याच्याबद्दल बघा आपण थोडं पाहून घेऊ. महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदाची नियुक्ती आणि मुदत. तर बघा, महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदाची नियुक्ती आणि मुदत कशा पद्धतीने होते, तर महाधिवक्त्याची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. ठीक आहे, नंतर महाधिवक्ता पदासाठी निवड झालेली व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच तिने किंवा त्याने भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याने 10 वर्षाच्या कालावधीमध्ये न्यायिक पद धारण केले असले पाहिजे किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकील असले पाहिजे. ठीक आहे, हा मुद्दा आहे महाधिवक्ता बनासाठी. नंतर राज्यघटनेने अधिवक्ता जनराच्या पदाचा कालावधीची निश्चित काय म्हणते, राज्यघटनेने अधिवक्ता जनराच्या पदाचा कालावधी निश्चित केला नाही आणि त्याला काढून टाकण्याची प्रक्रिया करणे यात नाही. काय नंतर बघा, महाधिवक्ता यांना राज्यपाल केव्हाही काढू शकतात. बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नियुक्ती कोण करते महाधिवक्त्याची, तर राज्यपाल, आणि राज्यपालच त्यांना पदावरून केव्हाही काढू शकतो. ठीक आहे, नंतर जर महाधिवक्त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो राज्यपालाकडे देतात. हे पूर्ण वेळ पद नाही. म्हणजे बघा, महाधिवक्ता हा पूर्णपणे एक पद नसते. ठीक आहे, ते काही कालावधीसाठी असते, 5 वर्ष असं. महाधिवक्ता पदावर पुन्हा नियुक्ती केली जाऊ शकते किंवा पद धारण केल्यानंतर ते इतर कोणत्याही सरकारी नियुक्तीसाठी पात्र असते. ठीक आहे, म्हणजे त्यांची नियुक्ती असूनसुद्धा ते दुसरं कामसुद्धा करू शकतात. तर महाधिवक्ता हे राज्यासाठी असते आणि मान्यवादी जे आहे ते कोणासाठी असते, ते असते केंद्रासाठी. त्याची नियुक्ती राष्ट्रपती करते. भारताचे राष्ट्रपती मान्यवादीची नियुक्ती करते. आणि जे मान्यवादी आहे त्याची जी तरतूद आहे ती भारतीय जे संविधान आहे त्या संविधानाच्या कलम 76 मध्ये दिलेली आहे. कशा पद्धतीची नियुक्ती केली जाते, काय अधिकार आहे, सगळी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पुणे महानगरपालिकेला. तर अशाच प्रकारचे प्रश्नसुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेला येऊ शकते. तर त्यानुसार आपण आता बृहन्मुंबई महानगरपालिकेवर व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, तर उद्यापासून आपण सुरुवात करूया व्हिडिओला.